रशिका, आली एकदाची शुद्धीवरती. बरं झालं, आता तिला कोणी काही बोलू नका, शांत होऊ द्या. मी कुठं आहे? तो वामन. रसिका, वामन कुठं आहे? मी वामनचं काय? हे रशिका, रशिका, अगं तो वामन. रशिका, वामन कुठं? अगं वामण्याचं काय? तो वामन तिकडे. तू रशिका, अगं रसिका, तुला बरं वाटतंय का? पाणी पी थोडं. रशिका, बरं वाटते ना आता? मी आणि वामन तिकडे अमोलला शोधत होतो आणि फक्त आमचा बरं रसिका, इथं बस, मी खालनं शोधून येतो. बस इथं. चष्मा तर योगेश पाहुणींचं वाटतंय. योगेश पाहुणं वाडे असतील ना? चष्मा कसा काय काय? मला तर वाटतंय आम्ही पाहुण्यासनी, योगेश पाहुणे तर काय केलं नसेल ना? हा, ही गोष्ट दादा पाटलासनी सांगितली पाहिजे. नाही वामन. वामन. मी सांगत होतो ना, तो हाच, याच तुमच्या मित्रानं घात केलाय. नाही, पण योगेश असं नाही करू शकत आहे. अगं त्यानंच केलं हे सगळं. अरे माझा ऐका सगळ्यांनी, झाला तेवढा पोरकटपणा बस झाला.
आता जेवढे तुम्ही राहिलाय ना तेवढे आपापल्या घरी जायचं. आणि आता अमोलचं काय? पण त्याने अमोलला वामनला मारलं त्याचा काय पुरावा आहे? पुरावा माझ्याकडे. तुषारने मला जेव्हा फोन केला तेव्हा मी लगेच गाडीला बसलो आणि इथे पोचलो. आणि इथे चौकशी केली तर नंतर लक्षात आलं की तुम्ही सगळेजण शेतात गेलाय. आणि तुम्ही ह्यांच्या मनाने काय करत होता? आणि हो, गावातला रस्ता वळ गावलं कसं तुम्हाला? मी गावात आलो तेव्हा पहिल्यांदा मला हा प्रवीण भेटला. बोलता बोलता आमची मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर गावातले सगळे रस्ते यानंच दाखवल्याने ओढत पण हाच घेऊन गेला. अहो तुम्ही असं म्हणताय अमोलचा पण खून झालाय, वामनचा पण खून झालाय, पण योगेशनं असं काय केलं असेल? योगेशनं असं का केलं ते त्यालाच माहिती. मी जेव्हा ओढ्यात तुमच्या मागोमाग आलो तेव्हा तुम्ही सगळेजण खेकडे पकडत होता आणि खेकडे पकडून झाल्यावर तुम्ही सगळेजण ओढ्यात वर आला. खेकडे भरपूर मिळाले होते त्यामुळे तुम्ही भारातच नव्हता की अमोल आपल्या बरोबर आहे का नाही. आणि अमोलचा त्याच वेळेला खून झाला आणि हाच खून या प्रवीणनं मोबाईल मध्ये कैद केला आणि हा कैद केलेला सीन याच्याकडे पुरावा म्हणून आहे. या व्हिडिओ मध्येच अमोलचा खून झाला. अरे व्हिडिओ काढत बसलायस, त्याच्या आम्हाला पाहुण्याशी वाचवायचं नाही वय. मी गेलेलो आणि या गडबडीत काय करायचं मला पण काय कळलं नाही म्हणून मी व्हिडिओ बनवला. तो तरी काय करणार एकटा बिचारा, एकटाच होता तो. अरे तेव्हा पण मी तिथंच होतो, मग दिसला कसं नाही तुम्ही? पण जेव्हा तुम्ही आला ना खाली तेव्हा अमोलचा आवाज ऐकून तेवढ्यात मी तिथं लपून बसलो होतो. त्याला त्याच्या जीवाची काळजी होती, एकटा होता तो त्यावेळेला. हा खूप विचित्र प्रकार आहे सगळा. आपण त्याला किती भित्रा समजत होतो. आणि तो झपाटल्यासारखं रात्रभर जंगलात फिरत होता. तो भित्रा नाही, तो खूप विचित्र मुलगा आहे. त्या दिवशी त्याला झपटलं होतं ना तेव्हा ते मांत्रिकानंच त्याचं भूत काढलं. तसं काहीच झालं नव्हतं. काय रे? रसिका तू मला खूप आवडते. काय वेडा झालायस का? तुला माहिती आहे ना अमोलवर मी प्रेम करते आणि आम्ही 4 वर्षापासून रिलेशनमध्ये आहोत. रसिका माझा ऐक, खरंच मी सांगतो, अमोल तुझ्याबरोबर ना प्रेमाचं नाटक करत होता आणि त्याचं प्रियांकाबरोबर अफेअर पण सुरू आहे. तर ह्याच्यापुढे एक शब्द पण बोल नकोस. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं काही नाही ते. उगाच तू ह्यात पडू नकोस. तू भित्रा आहेस, बावळटच राहा. उगाच ह्यात पडू नकोस आणि उगाच बॉयफ्रेंड बघायची स्वप्न बघू नकोस माझ्यासोबत. ऍक्शन. तर मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला आमचा कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन ही क्लिक करा. आणि पाहत राहा 17 दिवस.